तलासरी उधवा राज्य मार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC मार्फत सुरू असून हे काम सुरुवातीपासूनच मंजूर एस्टिमेट नुसार चालू आहे। मात्र काही सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार सुमारे 100 मीटर पर्यंत तयार केलेले गटार बुंजवून रस्ता अधिक रुंद करण्याचे आणि नव्याने गटार बांधण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समोर आले आहे। मंजूर एस्टिमेट नुसार रोड आणि गटार यातील अंतर निश्चित असून ते मोठ्या प्रमाणात वाढवून काम करण्यास नगर पंचायतीकडून सूचना देण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अनेक स्थानिकांनी या बदलामुळे त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर तलासरी शिवसेना पक्षाच्या वतीने आज प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्यात आली। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाचे निरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्याने ठामपणे सांगितले की काम मंजूर एस्टिमेट नुसार केले जावे, कोणत्याही नागरिकांचे किंवा दुकानदाराचे नुकसान होऊ नये आणि सर्वांना न्याय मिळावा। शिवसेनेच्या वतीने प्रश्नाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले असून नागरिकांच्या भावना लक्षात न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। स्थानिकांचे म्हणणे आहे की रस्ता रुंद करण्याच्या नावाखाली केलेले बदल केवळ सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यास कारणीभूत ठरू शकतात। शिवाय आधीच पूर्ण झालेल्या कामांवर पुन्हा खर्च होण्याची शक्यता आहे। या बदलामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकाने आणि घरांवर परिणाम होऊ शकतो, तसेच वाहतूक सुरळीत राखणेही आव्हानात्मक होईल। MSRDC आणि नगरपंचायतीकडून या बदलांचा अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आले नाही। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांदरम्यान संवाद साधून काम मंजूर एस्टिमेट नुसारच पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे देखील सांगितले जात आहे। रिपोर्टर संदीप राऊत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।